नमस्कार, मी मिनल माळी मडवी बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। बातमी आहे अशोक सराफ यांच्या संदर्भातील। अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे। कला क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे। मोठी बातमी आहे सध्याची ही। मुख्यमंत्र्यांकडून हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अशोक सराफ यांचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे। चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर आपल्या सोबत दूरध्वनीद्वारे जोडले गेले आहेत। दिलीप जी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्र मध्ये। अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे, आपली प्रतिक्रिया? मला व्यक्तिशः अतिशय 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 आनंद झालेला आहे। मला तसं नाही, जे मराठी कलाकारांवर प्रेम करणारा जो काही मराठी चित्रपट, रंगभूमी आणि मालिकांचा रसिक आहे, प्रत्येकाला या गोष्टीचा आनंद निश्चित होईल। कारण 50 पेक्षा जास्त वर्षाची बहुरूपी अशी अभिनयाची जी त्यांची वाटचाल आहे, त्या वाटचालीचा हा बहुमान आहे असं मी म्हणेन। आणि इतक्या वर्षाच्या अथक वाटचालीनंतरही अशोक सराफ हे आजही तितकेच नम्र आहेत याचा मला एक विशेष मी उल्लेख करीन। आमचा दीर्घकालीन परिचय आहे, अनेक प्रकारच्या भूमिका, म्हणजे जे अशोक सराफना आपण विनोदी अभिनेते म्हणतो, पण त्यापेक्षा त्यांनी नायक, सहनायक, चरित्र नायक आणि मग विनोदी भूमिका आणि त्याचबरोबर खलनायिकेच्या भूमिका, अशा सर्व प्रकारच्या भूमिका त्यांनी साकारलेल्या आहेत। आणि आजही ते असं म्हणतात की माझ्यासाठी एखादा चांगली भूमिका लिहा, चांगली पटकथा लिहा, चांगलं नाटक लिहा, मी बघा कसं करून दाखवतो ते। म्हणजे ज्या माणसाकडे अभिनय प्रतिभा आहे आणि क्षमता आहे, असा एका कलाकाराचा बहुमान आहे। मला असं वाटतं की याबद्दल संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमी खरंच राज्य शासनाचे आभार मानेल, कारण एका योग्य, कर्तृत्ववान आणि अष्टपैलू बहुरूपी अशा कलाकाराचा गौरव आहे। अगदी दिलीपजी, विविध धाटणीच्या अशा भूमिका अशोक सराफजींनी साकारलेल्या आहेत। विशेष म्हणजे विनोदी शैलीच्या त्यांनी अनेक भूमिका साकारलेल्या आहेत। त्यांच्या सोबतचा तुमचा एखादा अनुभव, एखादा किस्सा सांगाल? माझा अनुभव असा आहे की आम्ही कोल्हापूरला बऱ्याचदा मराठी चित्रपटाच्या शूटिंग कव्हरेजसाठी जायचो। त्यावेळेला मला चांगलं आठवतं की अशोक सराफ आहे ना, हे पटकन असे मोकळे होणाऱ्यातली व्यक्ती नाहीये। म्हणजे आपलं काम झालं की एका बाजूला जाऊन बसणार आणि अत्यंत शांतपणे बसणार। अशोक सराफांना बोलतं करावं लागतं ना। अशोक सराफ अशाच व्यक्तीशी मोकळेपणाने बोलतात की ज्यांना त्यांच्या वाटचालीबद्दल, भूमिकांबद्दल, व्यक्तिरेखांबद्दल, कर्तृत्वाबद्दल माहिती आहे। त्यामुळे माझा आणि त्यांचा जो परिचय झाला तो त्याच्यातून झाला। आणि आठवण सांगायची तर ते फार पूर्वी गिरगावातील म्हणजे गॅन्ट रोड येथील चिखलवाडीचे ते रहिवासी होते। त्यानंतर ते अंधेरीला राहायला आले आणि नेहमी गप्पांच्या ओघामध्ये ते जुन्या आठवणी पण सांगतात। अगदी दिलीपजी, तुम्ही आपली प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल तुमचे आभार।